अवैध दारू विक्रीमुळे जिल्ह्यातील अधिकृत दारू विक्रेत्यांवर अन्याय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हप्तेखोरी धोरण जबाबदार. मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध दारू विक्री थांबवून अधिकृत दारू विक्रेत्यांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी 11 मार्च रोजी अधिकृत दारू विक्रेत्यांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, खामगाव तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून अधिकृत दारू विक्रेत्यांना यामुळे मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा तक्रारी दिल्या असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई केली जात नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे हप्तेखोरीच्या माध्यमातून अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालीत आहेत. अवैध विक्रेत्यांकडून नियमित हप्ता घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी विभाग त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ढाबे तसेच अंडा भुर्जी व इतर पदार्थ विकणाऱ्या गाड्यांवर राजरोसपणे दारूची विक्री सुरू आहे. अशा विक्रेत्यांकडून शासनाचा महसूल भरला जात नाही ना कोणत्याही परवान्याचे पालन केले जाते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळे बेकायदा विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून अधिकृत विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. मागण्यांबाबतीत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर बार मालक वीरसिंह राजपूत, सोनाजी खर्चे, केदार एकडे, धनराज डवले, सुनील सिंह राजपूत, अरुण निळे, रमेश निळे, महेश नवले, देवेंद्र पोलाखरे, रमेश उमाळकर, संजय कोलते, विजय जयस्वाल, गजानन इंगळे, विशाल जयस्वाल, दीपक गाढे, अरविंद किनगे, नीना किनगे, जितेंद्र सिंह राजपूत, अक्षय राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यात यावा याची मागणी करता आज आपल्या तालुका महसूल अधिकारी यांना बार असोसिएशन मलकापूरच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि त्या निवेदनामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे, अनेक ढाबे तसेच दारू विक्रीचे परवाने नसतानाही सर्रास दारू विकल्या जात आहे, त्याला पायबंद घालण्यात यावा आणि अवैधरित्या जी मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारी चालू आहे त्याला आळा घालण्यात यावा अशी मागणी करीत आज बार असोसिएशन मलकापूरच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलेले आहे. त्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी